हाय, वेलकम टू अवर चॅनल. आणि खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवते बिकॉज कुठे गेलोच नाही आहे, घरीच आहोत त्याच्यामुळे. आणि आवडीची एक्झाम चालू आहे, वर्कशीट चालू आहे, त्याच्यामुळे अभ्यास क्लास त्याच्यामुळे टाईम भेटतच नाही. आणि ती आता क्लासला गेली, तिला नाही आता घेऊन जाते बिकॉज तिचा क्लास 10ला सुटणार, 10च्या नंतर जाऊन तिकडे काहीच म्हणजे शॉप बंद व्हायला येतील, त्याच्यामुळे तिला नाही नेते. तिला नेणार आहे बट उद्या किंवा संडेला, दोघांपैकी एका दिवशी तिला नेणार आहे. सो उपवन फेस्टिवल आहे ठाण्यामध्ये. जे ठाणा राहतात त्यांना माहितीच आहे, बट जे आउट ऑफ ठाणा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. उपवन फेस्टिवल असतं खूप मोठं आणि खूप छान असतं. सो तर तिकडे चाललो आहे, मी आणि अक्षय दोघंच जाणार आहोत. स्वतः मी निघालो, तर तुम्हाला मी दाखवते उपवन फेस्टिवल कसं आहे. खूप छान असतं, नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता आम्ही जस्ट उतरलोय आणि आता इकडनं स्टार्ट झालेलं आहे उपवन फेस्टिवल. जे डेकोरेशन आहे ते सो दाखवते तुम्हाला मी. पार्किंगचा एवढा इश्यू आहे, तर गाडी तर खाली लावायला गेलाय. आता आम्ही तर आतमध्येच चाललेलो, बट ते बोलले इथे पार्किंग नाही, पुन्हा तिकडे पार्किंगसाठी गेलाय. वैताग आहे एखादा. इकडनं पूर्ण लाइटिंग स्टार्ट केलेली आहे. आज फर्स्ट डे आहे, त्याच्यामुळे कदाचित गर्दी नाही. आता पुढे बघू, पुढे गेल्यावर ते माहिती पडते ना. एंट्री इथून एंट्री स्टार्ट आहे, जी आतमध्ये सर्व लिहिलंय तिथे. काय माहितीये का, काय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार. ठाणेकरांचं एकदम खूप पूर्ण हा प्रवेशद्वार आहे. एंट्री होते. ठाण्याची शान शिंदे साहेब. येस 567 आले शिंदे साहेब. याच्यात आहेत का? हा, ह्याच्यात आहेत. जाणार माणसे अजून बाकी बरेच बाकी आहेत. एंट्री केल्या गेल्या छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यांची ओळख तुम्हाला करून द्यायची गरजच नाही आहे, कारण सगळ्या लहान मुलांपासून सगळ्यांना माहिती आहे कोण येते. आपल्या सगळ्यांचे माईबाप छत्रपती शिवाजी महाराज. एंट्री तर तुम्ही बघितलीच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून एंट्री तिकडनं झालेली आहे. आणि त्याच्या बाजूला इकडे असं ग्राउंड आहे, तिकडे हा शो चालू होता आणि इतकं सुंदर डान्स करत होते. आम्ही अर्धावटच आम्हाला भेटलं, कारण आम्ही लेट गेलो होतो त्याच्यामुळे. आणि हा सेकंड पण नसेल, असेल तिसरा वगैरे. सो इथे आता डान्स चालू होता, भरतनाट्यमचा डान्स होता. आणि ह्यांनी जो परफॉर्मन्स केला होता तो जटायूचं वध कसा झाला त्याच्यावरती हा नृत्य होतं. पूर्ण प्रॉपर असं जवळजवळ 20 ते 25 मिनिटाचं हे नृत्य होतं. आणि त्यांनी इतकं त्यांचे एक्सप्रेशन्स एवढे भारी होते, काय सांगू. म्हणजे कसं जटायूचं झालं वध ते सगळं त्यांनी त्याच्यात दाखवलं होतं. आणि ते इकडनं स्टार्ट झालेलं आहे. आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे बघा खूप छान आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी इतक्या छान होत्या ह्या वर्षी. दरवर्षी असतात, बट यावर्षी थोडं आम्हाला वेगळं वाटलं, छान वाटलं. मेन म्हणजे वेगळं म्हणजे अक्षयला हे आवडलं होतं. तो बोलत होता की आपण हे घेऊयात का, तर म्हटलं थांब आपण सगळीकडे आधी फिरूयात. आम्ही ऍक्च्युली काही घ्यायला नव्हतो गेलेलो, फर्स्ट डेच होता. त्याला म्हटलं चल बघून फिरून येऊ काय, कारण आवनी नव्हती सोबत, आम्ही दोघंच होतो. त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं आपण जाऊन बघूया, व्हिडिओ वगैरे कॅप्चर करूया, कारण का नंतर आहे ना खूप गर्दी असते, म्हणजे उभं राहायला चालायला जागा नसते. त्याच्यामुळे त्याला म्हटलं की आपण अगोदरच जाऊन येऊ, व्हिडिओ शूट करू, दाखवू की उपवन फेस्टिवलला काय काय असं जे ठाण्यात नाही राहत त्यांच्यासाठी. बाकी जे ठाण्यात येतात ते ऑलमोस्ट म्हणजे 80 ते 90% लोक जातातच. सगळे यंग क्राऊड सुद्धा असतो आणि मिडल एजचा क्राऊड सुद्धा तिथे असतो. आणि हे राम मंदिर होतं, इतकं सुंदर होतं ना राम मंदिर, असं वाटतं की रिअल मध्येच. आणि तिकडे एक असं मोठं सुद्धा आहे, त्याची कॉस्ट आम्हाला 4,000, ह्याची नाही दुसरं अजून एक मोठं आहे, त्याची आम्हाला 4,000 रुपये कॉस्ट सांगितलेली. पण त्याच्यामध्ये पूर्ण विथ लाइटिंग्स वगैरे सगळं होतं. आणि पुढे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं आणि खूप छान आहे बघा. हे जे समोर आहे ते 75,000चं होतं. कोणाला वाटेल का, पण रिअलमध्ये 75,000चं होतं. आम्ही विचारलं त्यांना, कारण आम्हाला फार आवडलं ते. आणि शिवाजी महाराजांची जयंती पण आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये.
त्यामुळे अक्षयने विचारलं होतं, पण ते 75,000 रुपये सांगितले. त्याच्यामुळे बाबा आपला तर एवढं बजेट नाही आहे, कारण शेवटी प्रश्न आहेच ना तिथे ह्याचा. त्याच्यानंतर मग इकडे पर्स होत्या आणि इथे सगळं ज्वेलरी होती. आणि हे सगळं जर अवनी उद्या बघेल ना समजा, तिला जेव्हा आम्ही घेऊन जाऊ तेव्हा तिचं चालूच होईल, मम्मी हे पाहिजे ते पाहिजे. बट नाही, ते सगळ्याच गोष्टी घेऊ नाही शकत आपण. आणि आता इकडे पान होतं. अक्षयला बोलली पान खायचं तर नको बोलला. इथे खानदेशी पण होतं, नाही हे धपाटे होते. पुरणपोळी सुद्धा होती. 150 रुपीजला एक पुरणपोळी होती. ते मांडा म्हणतात वाटतं ते त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि इथे केक होते, म्हणजे ते डायरेक्टली इथूनच ऑन द स्पॉट केक तयार करून देत होते. वेफल्सचं होतं वाटतं काहीतरी. आणि इकडे हा मसाला पापड होता. छोटंच व्हिडिओज काढल्यात, जेणेकरून ते जास्त मोठी व्हिडिओ होऊ नये म्हणून. कारण कसं लोकांना बघायला आवडतं नाही आवडत माहिती नाही, कोणाला टाइम असतो बघायला नसतो बघायला, त्याची मर्जी, ज्याला आवडतं तो बघतो व्हिडिओ, असं काही नाही की कोणी नाहीच बघत. आणि इकडे भेलवाला होता. घेणार होतं पाणीपुरी, पण घरी मी जेवण बनवलेलं, त्याच्यामुळे म्हटलं नको, आता जर इकडे काय खाल्लं तर घरी आपल्याला जेवण जाणार नाही. त्याच्यामुळे त्याला म्हटलं की नको, आता काहीच नको खायला, आपण खायचं असेल तर उद्या येऊ. आणि इथे ना पूर्ण मटण मसाला, चिकन मसाला, सगळ्या गोष्टी होत्या साधना किचनमध्ये इथे. आणि खूप छान होते. पापलेट फ्राय वगैरे पण 500 रुपीजला पापलेट थाली होती. आणि इथे खेकडी, सुरमई मसाला सगळं होतं आणि छान होतं. म्हणजे प्राइस थोडी जास्त असते असं मला वाटतं, कारण का उपवनला ना थोडीफार पैसे जास्त असतातच, हे आम्ही दरवर्षी ऑब्झर्व केलेलं आहे त्याच्यामुळे. आणि हे सगळं स्ट्रीटवाले होते, स्ट्रीटवाले सगळे बसलेले. आम्ही तर काहीच घेतलं नाही, फक्त पापडी घेतली, बिकॉज पापडी मला फार आवडते. त्याच्यामुळे त्याला म्हटलं पापडीचं पहिले बघ कुठे आहे, कारण खूप छान लागते. 50चे आम्हाला 3 दिले होते त्यांनी. आणि हा व्ह्यू बघा, इतकी छान डेकोरेशन केलं, आतमध्ये खूप छान डेकोरेशन होतं. पण आम्ही एवढंच चालून मी थकली होती, त्याला म्हटलं बाबा आता बस कुठेतरी, आता माझे पाय दुखायला लागलेत, कारण खूप चाललो होतो. चालायची एवढी आता सवय मोडली, त्याच्यामुळे जास्त चालू शकत नाही. आणि ते व्हरायटी ऑफ पापड्स, खूप सारे पापड्स होते इकडे, पण माझ्याकडे ऑलरेडी पापडाचा स्टॉक आहे भरलेला, त्याच्यामुळे म्हटलं नकोच. आणि आम्ही जस्ट घ्यायला सुद्धा काही केलं नव्हतं, असंच फिरायला बघायला गेलो होतो, फर्स्ट डे होता म्हणून, आणि टाईम होता सगळ्यात मेन गोष्ट म्हणून गेलो होतो. आणि इकडे बाजूलाच ना ॲस्ट्रॉलॉजिस्ट बसली होती, तर तिला मागच्या वर्षी आम्ही व्हिजिट केलं होतं. त्याच्यामुळे 200 रुपीजमध्ये 3 क्वेश्चन्स तिला सांगायचे, त्या 3 क्वेश्चनचे ती आन्सर देते. बट आम्ही नाही गेलो, कारण आम्हाला एवढा काय छान एक्सपिरियन्स नव्हता लास्ट इयरला, त्याच्यामुळे आम्ही नाही तिच्याकडे गेलो. बाकी आणि इकडनं हे आतमध्ये पण ग्राउंड नाही म्हणता येणार, इकडे पण खूप छान सजवलं होतं, लहान मुलांच्या खेळण्यासाठी सुद्धा होतं. आणि पुढे सुद्धा आहे, तिकडे आतमध्ये आम्ही गेलो नाही, कारण का अवनी नव्हती. म्हटलं अवनीला घेऊन जाऊ तेव्हाच तिथे आतमध्ये सुद्धा जाऊ, म्हणून तिकडे नाही गेलो. आणि ही बघा ना किती छान लहान मुलांची ट्रेन होती. आणि हे इथे सुद्धा छोट्या मुलांचं खेळण्यासाठी होतं सगळं. आणि हा पूर्ण परिसर होता तिथला. छोटीशी ट्रेन बघा किती छान आहे लहान मुलांची. आता अवनी ह्याच्यात नाही बसू शकत, आता ती थोडी मोठी झाली, त्याच्यामध्ये नाही बसू शकत. आणि ही बस होती, लंडन डेक्कर लिहिलं होतं त्याच्यावरती. तिकीट काउंटर होतं इकडचं, जे खेळण्यातलं जे आहे तिथे तिकीट काढायचं होतं. आणि खूप छान वाटत होतं. आणि हा बघा व्ह्यूज पूर्ण कसं हे केलेलं आहे. हे दररोज नसतं आय थिंक सो, मला वाटतं फक्त ह्याच्याच दिवशी असतं वाटतं, माहिती नाही मला, पण कन्फर्म माहिती नाही. पण आम्ही एकदा बघितलं होतं ह्याच्या आधी, पण ते पूर्ण प्रॉपर नसतं, अर्धच असतं ते. बघा ना किती छान वाटतंय ते. आणि हे मॉकटेल, अक्षयला बोलली हवंय का, तर बोलला नको नंतर येऊ तेव्हा घेऊ, पण माहिती नाही आम्ही नंतर घेऊ की नाही. त्याला जस्ट विचारत होती बघू काय बोलतो. आणि सेल्फी पॉइंट एवढे होते ह्यावेळेस, खूप छान छान सेल्फी पॉइंट होते इकडे पूर्ण. हा इथे जी लाईन होती ना पूर्ण ती सेल्फी पॉइंटचीच होती पुढे. आणि पुढे लहान मुलांचे इथे खेळ होते. आम्हाला वाटलं हे असंच फ्रीमध्ये असेल असं वाटलं होतं आधी, पण नंतर मग आम्ही म्हटलं की काय कॉस्ट आहे, त्याने आम्हाला सांगितलं 70 रुपीजचे 5. तर आम्ही म्हटलं नाही पैसे देऊनच आहे. अक्षय बोलतो फ्री कॉस्टमध्ये काय भेटतं का, म्हटलं हा ती तर गोष्ट खरीच आहे. आणि का म्हणून ते आपल्याला फ्रीमध्ये देतील, एवढी पब्लिक असते ते थोडी आपल्याला फ्रीमध्ये देणार आहेत. आणि इकडे पूर्ण बुक स्टॉल होतं हे पूर्ण. आणि एक सेल्फी पॉइंट पण मागे गेलं असेल जर तुम्ही बघितलं असेल तर, तिथे म्हणजे सेल्फीची ती हे होती काय म्हणतात त्याला, रिंग राईट असं ना तशी फिरती,
ती होती 100 रुपयाला एक शॉट घ्यायचा 100 रुपयामध्ये. आणि इकडे ना इतके सुंदर सुंदर चित्र काढलेले. कोणाला असं वाटेल की हे फोटोज काढलेले आहेत, पण नाही, हे चित्र काढले होते. एवढे बारीक सारीक गोष्टीवरती काम केले ना त्यांनी, म्हणजे रिअलमध्ये बघितल्यावर असं वाटतं की नाही हे चित्रच आहे, म्हणजे फोटोज काढलेला आहे. आणि एकदम प्रॉपर इतकं सुंदर होते ना. आता तुम्हाला फोटोमध्ये कसं दिसतंय माहिती नाही, पण आम्ही जेव्हा रिअलमध्ये गेलो होतो ना, बघितलंय तर खूप छान होतं. जर तुम्ही तिकडे जाल ना, समजा उपवन फेस्टिवल, तर इकडे नक्की जा. आणि इतकं सुंदर हा एसी होता. अक्षय म्हणतो आपण घरी असा एसी घेऊ. म्हटलं काय गरज नाही, आपण सर्वसामान्य माणसं आहेत. जेव्हा आपल्याकडे पैसे येतील घ्यायची आपली हैसत होईल तेव्हाच घ्यायची, आता नाही घ्यायची. आणि बघा ना किती सुंदर म्हणजे चित्र काढले, म्हणजे विश्वासच नव्हता बसत माझा ऍक्च्युलीचं बघायला गेलं तर. आणि खूप छान होता. आणि ज्यांनी हे सगळे स्केच काढलेले ते सुद्धा पर्सन बाहेर होते. त्यांचं नाव पुढे आहे, आता माझ्या लक्षात येत नाहीये. इथे बघा हे जे होते ना ते त्यांनी जे काढलेलं आहे, कला दालन म्हणून आहे इकडे, तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. आणि हे जे आहेत ना त्यांनी हे सगळं स्केच केलेलं आहे. मग आम्ही तिकडनं बाहेर आलो. बाहेर मग पूर्ण स्ट्रीट ला हे सगळं रोडवरती होतं, छान छान असे पोस्टर्स वगैरे. पूर्ण बघितलं, व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण, तुम्हाला कळेल. काही नाही, जास्त सगळे स्टॉल्स आहेत आणि खूपच वस्तू महाग आहेत. आम्ही काहीच नाही घेतलं, आम्ही असं जस्ट आलो होतो बघण्यासाठी. फर्स्ट डे होता, अवनी नव्हती, म्हणून त्याला म्हटलं जस्ट फक्त जाऊन बघून येऊ, मग परत उद्या अवनीला घेऊन यायचं आहे. सो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. आमचे ड्रायव्हर आले. सो जसं की तुम्हाला म्हटलं होतं की मी सेकंड डेला पण येणार आहे अवनीला घेऊन, बिकॉज तेव्हा आमच्यासोबत ती नव्हती. आणि हे दुसऱ्या दिवशीचं शूट केलेलं आहे. आणि तिला आता इकडे एक कापूस पाहिजे होता. तिचं तिथे गेल्यावरती जे स्टार्ट टू एंड सगळं हवं होतं. आम्ही काहीच घेतलं नाही, बिकॉज सगळं महाग होतं. ह्या पाळण्याच्या सेक्शनमध्ये आम्ही काल नव्हतं आलेलो, त्याच्यामुळे अवनी नव्हती, त्यामुळे मग आज ती होती. मग इकडे आलो. पूर्ण हा जो इकडे सेक्शन होता तो पूर्ण पाळण्याचा सेक्शन होता. व्हरायटी ऑफ सगळे राईड्स होते इथे. आणि ह्याच्यामध्ये अवनी बसली होती ड्रॅगन बोटमध्ये, आणि ह्याच्यात सुद्धा बसली होती. ते जे हलत होतं ते बघूनच मला भीती वाटत होती, आणि ही बिंदास त्याच्यामध्ये बसली होती. तिकीट्स पण खूप महाग होते. ह्याची 120 रुपीज होती पर पर्सन. आणि रायडरची ती बोट होती, ती ड्रॅगनची त्याची पण 120 रुपीज तिकीट होती. आणि त्याच्यामध्ये अवनीची तिकीट आम्ही नाही काढली, थोडीशी सेटिंग लावली. त्याला म्हटलं छोटी आहे आणि हे 2 जण आहेत, त्यांच्यासोबत ती जाणार आहे, तर ती थोडीशी ऐकली. पण याच्यामध्ये ती बाई ऐकतच नव्हती. नाही बोलते तिची तिकीट काढा, नाहीतर मग नका बसू, जाऊ शकता तुम्ही, डायरेक्टली अशी बोलत होती ती. सो मग ह्याच्यामध्ये तिची 120 रुपीज तिकीट आम्ही काढली. आणि आम्ही सगळे एवढे जण गेलो होतो. मेघना होती, अनिरुद्ध होता, मी, अक्षय आणि अवनी, आणि हे 3 जण दोन्ही ह्याच्यामध्ये बसले होते. आणि इथे अक्षयचं बघा काय चाललंय. सो बाय बाय.